हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असाल. गावाला जायचं आहे, उद्या जे आहे ते गावाला जायचं फायनल झालेलं आहे आणि आता एकच दिवस आहे माझ्याकडे आणि आजच्या दिवसात भरपूर सारी कामं करायची आहे. म्हणजे माझी अजून बॅकपॅकपासून जे आहे ते सुरुवात ते असे जे आहे ते कपडे मला बाजूला काढून ठेवायचे, त्याची औषधं त्याचं सगळं सामान जे आहे ते काढायचं आहे. फ्रीज जो आहे तो रिकामा करायचा आहे सगळं, आशीला थोडं छोटं मोठं खायला करायचं आहे आणि अजून घरी काय काय सामान होते ते सगळं बघायचं आहे. आणि आजच्या दिवसात भरपूर सारे जे ते कामं करायचे. त्यात तर माझं व्हिडिओचं पण काम आहे की खूप सारे व्हिडिओ जे ते अपलोड करायचे, कारण घरी गेल्यानंतर मग नेट मिळत नाही, ते रेंज येत नाही. ते काम जे आहे मला इथे करायचं आहे, कारण इथे जे आहे ते वायफाय आहे, त्याच्यामुळे पटकन ते कामं होऊन जातात नाही, जे तेच काम करायचं आहे. म्हणजे आजचा दिवस जो होतो पूर्ण पॅक आहे, पूर्ण शेड्यूल जे आहे ते मी आता करून ठेवलेले. त्याच्या दिवसात काय काय करायचं काय केलं ते त्याच्यामुळे आता अजिबात वेळ नाही आहे मला बोलण्यासाठी. म्हणजे तरी पण तुमच्यासोबत जे आहे ही गोष्ट शेअर करावी. आशू आणि आशूचे बाबा बाहेर गेले, थोड्या वेळात म्हणले की स्वयंपाक करून घ्यावा आणि ते आल्यानंतर जे आहे ते नाश्ता करावा. एकदा स्वयंपाकाचं काम उरकले की मग लगेच माझी दुसरी कामं जे आहेत ते करायला मी मोकळे. आशूचे बाबा जे आहे ते थोडा वेळ घरी आहे दुपारपर्यंत, त्याच्यामुळे म्हणले की पटकन त्यांच्या देखतच जे आहे ते आशूला बघतील आणि त्यांनी आशूला बघितलं की मग मला जे आहे ते भरपूर असा वेळ मिळेल कामांना. त्याच्यामुळे पटकन जे आहे मी स्वयंपाकाला लागलेली आहे. आज नाश्त्याच्या आधी जे आहे म्हणजे स्वयंपाकाची तयारी चालू आहे. आणि त्याच्यानंतर मग आता मी अशी कामांना लागणार आहे ना, म्हणजे सगळा जो आहे तो मला आशूचे बाबा इथं थांबणार आहे, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी जे आहे ते खायला प्यायला सगळं ते काढून ठेवायचे. बॅग भरायचे, कपडे कोणते न्यायचे ते अजून डिसाईड नाही झालेलं. माझं लोणी हलवायचं आहे मला. खूप खूप म्हणजे अशी आठवण जे आहे ते मी आज कामं करणार आहे. त्यामुळे ना आता आजचा दिवस कसं असणार आहे हे माहीत नाही, पण ना आजच्या दिवसामध्ये काय काय घडतं हे तुमच्यासोबत शेअर करते. चला भेटूया. घरी जायचं म्हटलं की एवढी कामं जी आहे ते वाढून ठेवलेली असतात ना, आणि आपले हात आहेत ना त्या कामांकडे असे आहेत ना पळत असतात. म्हणजे ना पटकन ते काम कंप्लीट व्हावं आणि दुसरं काम लगेच जे आहे ते हातात घ्यावं, असं जे आहे ते आज माझी स्थिती झाली होती. म्हणजे बघा, स्वयंपाक करून घेतला पटकन आणि मला ना आशूसाठी नाचणीचे बिस्किट्स बनवायचे, जेणेकरून येत ना त्याला घरी गेल्यानंतर ना एक हेल्दी ऑप्शन माझ्याकडे काहीतरी राहील. तसं तरी ना आता मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की बिस्किट्स अशा गोष्टी आहेत की आपण त्याला किती अशा अवॉइड केल्या ना की द्यायच्या नाहीत, तरी आपल्या जवळचे लोक जे आहेत ते त्या देतच राहतात. पण तरी खूप जास्त खाण्यापेक्षा ना एक त्याच्याकडे एक सेफ ऑप्शन असावा, म्हणून मी त्याच्यासाठी ना मस्तपैकी आज नाचणीचे बिस्किट्स केलेले आहेत. आणि त्याच्यासोबतच ना त्याला ना जो मी नाचणीच्या लाह्या असतात ना त्याचं पण जे आहे ते लाडू करायचे होते मला. पण लाडू तर मी काही केले नाही, त्याचे मस्तपैकी हे जे आहेत ना ते चोको चिप्स करावेत म्हटलं, जेणेकरून तो ना असं कोरडे पण खाऊ शकतो किंवा मग दुधामध्ये मिक्स करून पण खाऊ शकतो, जे की आहेत ना खूप छान लागतात खायला. आणि ही जे आहे ते मी इंस्टाग्रामवरती स्टोरी बघितली होती आणि त्यांचं जे आहे ते बघून मी ना हे बनवलेले. आणि हे एवढे छान क्रिस्पी लागतात ना, असे कोरडे खायला पण तेवढे छान लागतात. आणि याच्यामध्ये ना मी थोडीशी कोको पावडर टाकली, त्याच्यामुळे चॉकलेटचा जो आहे तो फ्लेवर येतो आहे. आणि बिस्किट्स बघा नाचणीचे एवढे छान जे आहे ते छान असे खालून क्रिस्पी झालेत. आशूच्या बाबांना एवढे आवडले ना की 3 तर बिस्किट त्यांनीच खाऊन टाकले. म्हणजे बघा, केलंय कोणासाठी आणि खातंय कोण याचं जे आहे ते मला ताळमेळ लागे ना. आता हे सगळे जे आहे ते बिस्किट्स थंड झालेले आहेत आणि भरणीमध्ये भरून ठेवावेत म्हटलं, जेणेकरून ते लूज पडणार नाहीत आणि घरी गेल्यानंतर त्याला जे आहे ते एक एक बिस्किट रोज असं खाता देता येईल, जेणेकरून त्याचं पोट पण भरेल आणि आपल्याला एक अशी त्याची काळजी पण वाटणार नाही की आशू खूप जास्त जे आहे ते अनहेल्दी खातोय म्हणून. बिस्किट्स तयार केले, त्याच्यानंतर नाचणीच्या लाह्यांचा पण जो आहे तो मी ते चोको चिप्स तयार केलेले. आणि मी तुम्हाला ना गेल्या 2-3 व्हिडिओमध्ये म्हणते की ज्या सोसायटीतल्या ताई आहेत ना त्यांची मुलगी जी आहे ते माझ्याकडे विणकाम करायला येणार होती, पण 2 दिवस ती काही आली नाही. शेवटी मी तिला आज फोन केला आणि त्यांना सांगितलं की आज जे आहे तिला पाठवून द्या, उद्या मला जे आहे ते घरी जायचं आहे. आणि मी त्यांना प्रॉमिस केलं होतं की मी थोडंफार तरी तिला ते शिकवेल जेवढं मला येतं. आणि आता मी जर घरी गेले तर मग परत असं होऊन जाईल की अरे मी ते बोलले होते की मी शिकवणार आणि मी जे आहे ते परत चालली जाईल, असं नको व्हायला. त्याच्यामुळे ना आज मी तिला स्वतःहून फोन केला की नाही तू आज येच कसल्याही परिस्थिती. मग ती आली होती 10:30-11च्या दरम्यान जी आहे ती आली होती. माझं तोपर्यंत सगळं जे आहे ते करून झालं होतं, म्हणजे स्वयंपाक झालं होता, आशूचे बिस्किट्स चोको चिप्स सगळं जे आहे ते करून झालं होतं. त्यानंतर ती 2 तास बसली, 2 तास जे आहे ते मी तिला शिकवत होते कंटिन्यू. तेवढ्या वेळा जे आहे ते आशू आणि आशूच्या बाबांनी जेवण करून घेतलं. सगळा पसरा जो आहे तो तसाच पडला होता, म्हणजे माझी जे आहे ते बॅग पॅक करायचं चाललं होतं, किचनमधलं जे आहे ते छोटे मोठं सामान भरायचं चाललं होतं, फ्रीज खाली करायचं चाललं होतं.
ज्या ज्या गोष्टी मला आठवतील त्या गोष्टी सगळ्या मी घेत होते आणि एवढं सगळं करण्यामध्ये माझेत ना 2.5-3 तास गेले. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी तिला शिकवता करत होते. म्हणजे थोडंफार तिला शिकवायचे, पुन्हा एकदा किचनमध्ये यायचे, सगळी जे आहे ते भराभरी करायची आणि पुन्हा जाऊन तिच्याजवळ जे आहे ते बसायचे. एक तर ती खूप लहान आहे आणि तिला ना लवकर जे मी काही शिकवत होते ना ते काही कळत नव्हतं, कारण ती खूप जास्त कन्फ्यूज होती. त्याच्यामुळे ना माझा बराचसा जो आहे तो वेळ तिला गेला शिकवण्यामध्ये. त्याच्यानंतर ती 1-1.5-2 वाजता घरी गेली. त्याच्यानंतर मी जेवण केलं आणि मी बॅग भरायला घेतली. सगळे कपडे जे आहे खाली काढून ठेवले होते, त्याच्यामुळे अजिबात वेळ नकाळपासून जे आहे ते माझी एवढी धावपळ चाललेली आहे. म्हणजे बॅग भरायची, सामानाची जे आहे ते पॅकिंग करायची, काय काय गोष्टी म्हणजे काय गोष्टी आशूचा खाऊ असेल, त्याची बॅग भरायची असेल, त्याची औषधं, याच्यामध्ये सगळा जो आहे माझा गोंधळ झाला होता. आणि त्यातल्या तर ते ना ते जे मी तुम्हाला म्हणत होते की आमच्या ज्या सोसायटीमध्ये ताई आहे त्यांची मुलगी पण ज्या त्या येणार होती माझ्याकडे शिकायला. तर तिला म्हटलं की बाई तू आजच ये, कारण काय आहे ना आता मला उद्या जायचं आहे गावी, त्यामुळे परत ते राहून गेलं की राहूनच जायचं. त्याच्यामुळे तिला आज मी बोलवलं होतं. 2 तास जे आहे ती बसली होती माझ्याकडे. तिला जे आहे ते बेसिक सगळं शिकवलं. थोडंफार तिला सांगितलं की आता तू तुझं जे आहे ते आता घरी जाऊन कर आणि मला जे आहे ते इमेजेस वगैरे फोटो वगैरे सगळे तू पाठवून दे. त्याच्यानंतर मग मी पूर्ण त्याच्यानंतर 1 वाजता मी जेवण केलं, असलं झोपवलं आणि त्याच्यानंतर जे आहे ते माझी सगळी एडिटिंगची कामं करून घेतली. व्हिडिओचे ते सगळे शूट करून घेतले, एडिट करून घेतली, व्हॉइस ओव्हर ते केला, अपलोडिंगला टाकून दिले आणि शेड्यूल करून ठेवले. कारण गावाला गेल्यानंतर एकतर रेंज येत नाही, वायफाय येत नाही. त्याच्यानंतर बॅग पॅक करायची होती, सगळी कपडे काढले, अशी कोणती नाही ते माझी सगळी कपडे काढली, बॅग पॅक केली. आणि आता आम्हाला जायचं आहे बड्डेला, आशूच्या फ्रेंड्सचा बड्डे. म्हणजे खाली ज्या ताई राहतात त्यांच्या मुलीचा जो आहे तो बड्डे, 6वा बड्डे, तिच्या बड्डेला जायचं आहे. पटकन अशी रेडी झाले. आता मुलीची आशूला घेऊन जावं, तेवढं दाखवलं की तुमच्यापर्यंत म्हणजे अपडेट पोहोचवायची की आता माझं सगळं आजचं काम झालेलं आहे. ऑलमोस्ट जे आहे सगळं झालेली आहे. आता उद्या जे आहे आता दुपारी निघणार आहे आम्ही. तेवढ्या वेळात जे काही अजून मला एडिट करता येते, शूट करता येते, अपलोड करता येते, तेवढं सगळं जे आहे ते मी आता अपलोड करून घेणार आहे. आता 1-2 दिवसापासून आम्ही प्रोजेक्ट काम केलेलं नाही आहे, कारण घरी जायचं असं त्याच्यामुळे खूप जास्त धावपळ होत राहते. सामानाची पॅकिंग करायची असते, काय काय न्यायचं काय काय नाही हे सगळं जे आहे ते बघायचं असतं. त्याच्यामुळे ना क्रोशेचं मी अजिबात काही करायला काढलं नाही. फक्त आज तिला जे आहे ते तेवढं शिकवलं मी. त्याच्यात पण जे आहे ते माझे 2 तास गेले, कारण ती खूपच छोटी आहे ना, त्याच्यामुळे लवकर तिला जे आहे ते असं समजत नव्हतं किंवा तिच्याकडून ते पटकन काम होत नव्हतं. त्याच्यामुळे माझा बराचसा जो आहे तो वेळ गेला तिला शिकवण्यात. पण ठीक आहे, थोडंफार जेवढं जे मला येत होतं मी तिला शिकवलं आणि तिला ते येत आहे, त्याच्यातच जे आहे मला आता आनंद आहे. आणि आता मी रेडी झालेली आहे मस्तपैकी. आशला पण जे आहे छान असं रेडी केलेलं आहे आणि आता आम्ही निघणार आहे बड्डेला. बड्डेनंतर पटकन जे आहे घरी येणार आणि परत बघणार अजून काही कामं आहेत का आणि मग असा करणार का दिवस. चला मस्तपैकी जे आहे आता आम्ही रेडी झालेलो. आमचा लुक आहे, दिसतोय की नाही माहीत नाही तुम्हाला. हे जे आहे ते मी आता ड्रेस घातलाय, मस्तपैकी चिकन करीची जी आहे ती कुर्ती आहे. आशूला जे आहे त्याचं मस्तपैकी रेडी केलेलं आहे. इथं बॅग पॅक केलेली आणि आशूला मस्तपैकी रेडी केलेलं आहे. आणि आता 8 वाजले तर ऑलमोस्ट. आता आम्ही निघणार आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. तोपर्यंत बाय कर. बाय.